पोराचं तरी ध्यान देऊन राहतं, काही सांगितलं त्याला ते काही करत नाही ते. काय झालं हा? आम्ही सगळ्यापासून कामे चालला करून म्हणा भाऊने आम्हाला मागे पाशी दिली ना ती 2-3 काय जाऊ कारण? समजायला गेलं काय पोरामुळे पोरगी सापडली नाही म्हणून पोरगी पोलीस. पोर सापडली नाही म्हणून आणि पोलिसांनी पोलिसांनी ध्यान दिली नाही. आणि 2-1दा त्यांच्या नातेवाईकांनी हल्ला केला हा. आणि आमने मार ठोक करे न्याय मिळत नाही म्हणून हा? म्हणून जीवावर आली म्हणून भावाने कैलासने आज जीवनयात्रा आत्महत्या केली, संपवली. गळ्यापासून घेतली त्याने. अक्कडसे तालुका शिंदखेडा येथील गेल्या ऑगस्ट महिन्यात एका आदिवासी अल्पवयीन मुलीला दिवसाढवळे अपहरण करून घेऊन गेले असता त्याच्या साथीदारांनी अल्पवयीन मुलीच्या काकांना चांदसे तालुका शिरपूर येथे तुमची मुलगी आहे खोटे बोलून बोलवले व बेदम मारहाण केले. त्यावेळी शिंदखेडा तालुक्यातील पोलिसांनी 8 दिवसपर्यंत गुन्ह्याची नोंद केली नाही. त्यावेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख शानाभाऊ सोनवणे यांनी शिवसैनिक मुलीच्या नातेवाईक परिवारासह दिनांक 2 सप्टेंबर 2024 रोजी निषेध मोर्चा काढण्यात आला होता. त्यानंतर अल्पवयीन मुलीच्या पालकांवर आरोपीच्या परिवाराकडून चाकूने हल्ला करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता. या घटनेला 4-5 महिने होत आले, परंतु अल्पवयीन मुलीचा शोध घेऊन आरोपींवर प्रशासनाकडून कुठलीही प्रकारची कार्यवाही केली गेली नाही. या सर्व जाचाला कंटाळून अल्पवयीन मुलीचे पालक कैलास आत्माराम सोंदाने यांनी दिनांक 4/12/2024 रोजी आपली जीवन यात्रा संपवली असून प्रशासनाकडून आता तरी एक आदिवासी अल्पवयीन मुलीच्या परिवाराला न्याय मिळेल का असा प्रश्न सर्वसामान्य जनतेच्या मनात येत आहे. प्रश्नचिन्ह न्यूज, यादवराव सावंत, शिंदखेडा. कैलास सैंदाने यांनी आज सकाळी 8 वाजता अक्कडशे या गावामध्ये गडपास घेऊन आत्महत्या आपली जीवन यात्रा संपवली. याच्या मागे मोठं कारण आहे. 6 महिन्यापूर्वी म्हणजे ऑगस्ट महिन्यामध्ये त्यांची अल्पवयीन मुलगी एका 2 तरुणांनी पळून नेली. त्याच्यानंतर त्या मुलीचा शोध घेत असताना चांदसे म्हणून गाव आहे शिरपूर तालुक्यामध्ये, त्या ठिकाणी त्या नातेवाईकांनी बेदम मारहाण केली. त्या बेदम मारहाणीमध्ये त्यांचे काका यांना रक्ताचे उलटे झाले. म्हणजे नातेवाईक मुलीला पण पळवलं, यांना मारलं पण. आणि 10 दिवसापर्यंत पोलिसांनी यांची तक्रार घेतली नाही. स्वतः पोलीस त्या स्पॉटवर गेले. यांच्या मारहाणीचं सगळं सीन त्यांनी पाहिलं, पण आरोपींना अटक केली नाही, कुठलीही कारवाई केली नाही. त्याच्यानंतर ही घटना माझ्यापर्यंत आल्यानंतर मी आदिवासी वाल्मिक लवी सेनेच्या वतीने व सगळ्या समाजाच्या वतीने त्याचबरोबर सर्व पक्षीय नेतेनी मिळून 4 सप्टेंबरला या पोलीस स्टेशनवरती निषेध मोर्चा काढला की अल्पवयीन मुलीला तात्काळ शोधा आणि ज्या लोकांनी या मुलीच्या पालकांवरती अत्याचार केले, मारहाण केली, हल्ला केला, त्यांच्यावर सुद्धा पोस्को लावा आणि त्या परिवाराला तात्काळ अटक करा अशी मागणीसाठी निषेध मोठा मोर्चा निघाला. तरीही पोलीस प्रशासनाने त्याची दखल घेतली नाही. आजही अल्पवयीन मुलगी सापडली नाही. त्याच्यानंतर परत अजून 1 महिन्यापूर्वी ज्या मुलाने पळवली त्या मुलाच्या नातेवाईकांनी परत आकर्षामध्ये येऊन या लोकांवर हल्ला केला, चाकू हल्ला झाला. तेव्हाही ते दवाखान्यात ॲडमिट झाले आणि त्याच्यानंतरही पोलिसांनी कठोर अशी कारवाई आरोपींवरती केली नाही. मग त्याच्यानंतर कैलास मला भेटायला आला की भाऊ मला न्याय मिळत नाही, या न्याय व्यवस्था पोलीस कोणीही मला न्याय देत नाही आहे. माझी मुलगी 15 वर्षाची आहे आणि गेल्या 6 महिन्यापासून फराळ आहे, ती जिवंत आहे का मेलेली आहे तपास लागत नाही. आम्ही पण शोधतोय परंतु तपास लागत नाही, उलट आमच्यावर अन्याय होतोय. आणि म्हणून मला जीवन यात्रा संपवण्याशिवाय पर्याय नाही. मी कैलासला खूप समजून सांगितलं, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, नक्कीच तुझी मुलगी सापडल्याशिवाय राहणार नाही, आम्ही प्रयत्न करू. पण शेवटी आज सकाळी 9:30च्या सुमारास रावसाहेब सैंदाने यांनी मला फोन केला की कैलासने आपली जीवन यात्रा संपवली. मित्रांनो, अतिशय दुर्दैवी घटना आहे की ज्या पालकाच्या मुलीला, अल्पवयीन मुलीला पळवलं, परत त्यांच्या परिवाराला 2-3दा मारठोक झाली, चाकू हल्ला झाला, तरीही पोलिसांनी पाहिजे तशी कारवाई केली नाही आणि मुलीचा शोध घेतला नाही. म्हणून आज या परिवारात एक मुलगी तर गेलीच, पण एक पालकत्व जो करता होता त्याला सुद्धा आपली जीवन यात्रा संपवावी लागली. अतिशय निषेधार्थ गोष्ट आहे. आता या ठिकाणी महायुतीचं सरकार मोठ्या जोमाने आलेलं आहे. हे सरकार महिलांना, मुलींना सुरक्षा पुरवणार आहे का? यांची काळजी घेणार आहे का? अशा परिवाराला रक्षण करणार आहे का? अशा अल्पवयीन मुली पळवणाऱ्या लोकांना कठोरातली कठोर शिक्षा होणार आहे का? तात्काळ त्यांना ताब्यात घेणार आहे का? मुलींच्या पालकांना न्याय मिळणार आहे का? अशी अपेक्षा मी करतो.
आणि या ठिकाणी या परिवाराला न्याय मिळाला पाहिजे, अन्यथा अजून एखादं आंदोलन या ठिकाणी उभं करावं लागेल असं मला वाटतं.